साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या भाजपाचा विद्यमान खासदार व केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांचा पराभव करण्यासाठी व महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांना विजयी करण्याकरिता रणनीती आखण्यासाठी येवल्यातील महाविकास आघाडीच्या पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते माणिकराव शिंदे, नाशिक ग्रामीण ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष कुणाल दराडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। मला एक सांगायचे की जातीवाद हा 2004 पासून खऱ्या अर्थाने सुरू झाला। आता सर्वांना असं वाटेल की माणिकरावनीच हा उद्योग केलेला आहे, हे 100% तुम्हाला सगळ्याला सांगायची गरज नाही। उद्योग माझा जरी होता तरी परंतु मला काही कल्पना होती का एवढं काहीतरी वेगळं होईल, परंतु माझी भूमिका ही नेहमी स्पष्ट राहिली, विरोध करायचा तर विरोध। बरंचसं मोठं महत्त्व असं या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे आणि भविष्यामध्ये 20 मेला जी काही निवडणूक या ठिकाणी होणार आहे दिंडोरी लोकसभेची, त्याच्या तयारीसाठी आजची ही पहिली बैठक असं आपल्याला या ठिकाणी नमूद करावं लागेल। अनेक वक्ते या ठिकाणी बोलले, अनेकच आहे, परंतु मला जर आपण मत तर मी असं सांगेल की ही जी निवडणूक आहे यात प्रामुख्याने किती लोक नाराज आहे यापेक्षा 3 घटक माझ्या जास्त नाराज आहे। एक तर म्हणजे मुस्लिम कम्युनिटी, ज्या मतदारसंघाचा विचार केला तर 25,000 मुस्लिम कम्युनिटी या ठिकाणी आहे। दुसरा आपण जे दलित बांधव जे जे बौद्ध बांधव आहे ते सुद्धा 26 ते 30,000 संघामध्ये आहे। आणि तिसरा एक घटक असा आहे ज्याला जात नाही धर्म नाही, तो म्हणजे आपला शेतकरी बळीराजा। असे हे 3 घटक भाऊ या ठिकाणी आहे। म्हणजे हाच प्लॅनिंग करणं गरजेचं आहे, कारण हल्लीकडे काय झालं, राम मंदिर दाखवण्यात येतं, अयोध्याच्या वारी करण्यात येतात आणि धर्माला कुठेतरी इथे मध्ये आणण्याचं काम त्याने गेल्या 10 वर्षापासून या ठिकाणी करण्यात येतं आहे। म्हणून आपण सुद्धा असा प्लॅनिंग केला पाहिजे की जो घटक येवला तालुक्याचे मनापासून आभार मानेल, कारण या महाराष्ट्रात जी काही उलथापालथ झाली आणि उलथापालथ झाल्यानंतर पवार साहेबांची जी काही पहिली सभा आपल्या येवल्यात झाली आणि एक देशाच्या कानाकोपऱ्यात संदेश गेला की अन्यायाच्या विरुद्ध लढणारी जनता आहे असं, आणि खऱ्या अर्थानं येवल्याच्या सभेनंतर संपूर्ण महाराष्ट्राचं चित्र पालटलं आणि साहेबांच्या पाठीच्या मागे झुंडीच्या झुंडी लोकांच्या आपण प्रत्येक सभेमध्ये पाहत आहोत। आज सकाळपासून फिरत असताना सुरुवातीला कुठलंही नियोजन नव्हतं, परंतु दिंडोरीला उमेदवार त्यांच्या पूर्वनियोजित याच्यात फिरणार होते की उमेदवारी केव्हा जाहीर होते काय होते, परंतु काल संध्याकाळी अचानक उमेदवारी जाहीर झाली आणि त्यांच्या पहिलं जे नियोजन होतं त्याच्यात त्यांनी देवी आईचा आशीर्वाद घ्यावा म्हणून त्यांनी जे काही नियोजन केलं होतं तसं आज सकाळी दिंडोरीला ज्यावेळेस गेले तर लोकांची चेहरे बोलतात। प्रत्येक आत्तापर्यंत जी निवडणूक होती तर ती प्रचाराच्या माध्यमातून, परंतु ही एक निवडणूक जी दिसते ती जनतेने हातात घेतलेली निवडणूक। साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार, क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सीलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार, डे केअर सेंटर, ॲडमिट राहण्याची गरज नाही, मेडिक्लेमची व्यवस्था, स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोग तज्ज्ञ, ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव, संपर्क डॉक्टर तुषार गलांडे, डॉक्टर काजल गलांडे।